एकीकडे आपण बघितलं की पवारांमध्ये चर्चा सुरू झाली होती विलिनीकरणाची, पण ती काही पूर्णत्वास जाऊ शकली नाही। दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 25 वर्षांनी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, परंतु निवडणुका संपताच, निवडणुकांचे निकाल लागताच दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये काहीशा कुरबुरी सुरू झाल्याचं चित्र वेळोवेळी पाहायला मिळालं। आत्ताचं ताजं निमित्त ठरलेलं आहे प्रभाग समितीच्या निवडणुकांचं। मुंबईतल्या स्वीकृत नगरसेवक पदावरनं ठाकरेंची सेना आणि मनसेमध्ये आधीपासूनच धुसफूस पाहायला मिळाली। मनसेला स्वीकृत नगरसेवक पद न मिळाल्यामुळे त्याचा वचपा काढण्याचा मनसुबा मनसेनं आखलेला। मात्र आज पार पडलेल्या बैठकांमध्ये मनसेच्या अटी मान्य करत ठाकरे गटानं मनसेला एक अधिकची प्रभाग समिती देण्यास तयारी दर्शवली आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेत तटस्थ राहण्याचा निर्णय मनसेनं मागे घेतला या प्रभाग समितीच्या निवडणुकांच्या वेळेला। त्यामुळे ठाकरेंना याचा सभागृहात फायदा होणार आहे। सध्या तरी दोघांच्या फायद्याचं गणित जुळून आलंय, त्यामुळे ठाकरे बंधूंमध्ये तात्पुरता तोडगा तर निघालाय, मात्र भविष्यात हा समजूतदारपणा किती काळ टिकतो हे पाहणं सुद्धा आता तितकंच महत्त्वाचं असेल। केवळ शिवसेना आणि मनसे नाही, आमची कुठल्याही पक्षासोबत जरी युती असती तरी निवडणुकीच्या निकालानंतरच्या ज्या प्रभाग समितींचं वाटप असतं त्याकरता बैठका तर घ्याव्याच लागतात ना। आम्ही अजूनही आता राज्यसभेची निवडणूक आहे, काल राज्यसभेच्या निवडणुकीकरता जयंत पाटील साहेब सुप्रियाताई मातोश्रीवर आलेल्या, आज हर्षवर्धन सकपाळ साहेब हे विधिमंडळात आलेत, तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांशी बोलत आहेत। त्यामुळे कुठलीही राजकारणामध्ये भूमिका मांडायची असेल तर चर्चा त्या कराव्याच लागतात। त्याला एवढं असं हे करण्याची, तुम्ही वेगळ्या अर्थाने पाहण्याची गरज वाटत नाही मला। आणि यानंतर बातमी महाविकास आघाडीशी संबंधित आहे। राज्यसभेचं गणित, एका जागेसाठीचं गणित महाविकास आघाडीला काही